नमस्कार. पुरुषोत्तम मासानिमित्त आपण भगवद्गीतेवरती चिंतन करीत आहोत. पुरुषोत्तम मासाला अजून एक 5-6 दिवस राहिलेले आहेत. बघू आपण किती चिंतन त्यामध्ये अजून ॲड करू शकतो. तर पुरुषोत्तम मासाबद्दल विचार करताना माया आज एकदम लक्षात आलं की 15वा अध्याय ज्याला म्हणतात पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्यायः, त्याच्यावरती आपण काही विचारच नाही केला. म्हणजे आता काही एपिसोड्स आपल्याला 15व्या अध्यायावरती करायला पाहिजे असं मला वाटतं. 15व्या अध्यायाचं विशेष काय आहे तर एक तर संपूर्ण अध्याय हा भगवंतांनी सांगितलेला आहे. त्यामध्ये अर्जुनाचा एकही प्रश्न नाही. डायरेक्टली भगवान ओवाच पासून सुरू होतं आणि पुढचे 20 श्लोक भगवान आपल्याला एक महत्त्वाची फिलॉसॉफी सांगतायत. ती फिलॉसॉफीमध्ये 3 शब्द कीवर्ड्स आहेत. एक आहे जीव, एक आहे जगत आणि एक आहे जगदीश. या अध्यायामधला 15वा श्लोक जर तुम्ही बघितला, 15वा अध्याय 15वा श्लोक काय सांगतो? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेद विदेव चाहं. सर्वांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये मी निवास करतो. माझ्यामुळेच स्मरण होतं, माझ्यामुळेच विस्मरणही होतं. आता हे स्मरण कसं आणि विस्मरण कसं? तर स्वरूपाचं स्मरण, स्वरूपाचं विस्मरण हे दोन्ही कोणामुळे होतं? त्याच्यामुळे होतं. हे लक्षात ठेवायचं. मत्तः स्मृतिर्ज्ञानं पोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहं. आणि यातलं एक श्लोक तर इतका मस्त आहे की तुम्हाला आवडून जाईल. ममई वांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मन षष्ठानि निंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. आता पुढचे काही एपिसोड्स आपण फक्त 15व्या अध्यायावरती करू. एवढं त्यामध्ये सांगण्यासारखं आहे. भरपूर छोटा अध्याय आहे पण अतिशय गहन आशयाचा हा अध्याय आहे. तर आता बघत रहा. ओम नमो भगवते वासुदेवाय.